मी पसरलेलो आहे. हे किनारे, हे पाणी, हा निसर्ग स्वर्ग आहे नी. पृथ्वीवर कुठे स्वर्ग आहे का असा जर कोणी प्रश्न विचारला तर बेलाशक सांगून टाका, आहे. पृथ्वीवर स्वर्ग आहे आणि त्याचं नाव आहे कोकण. काळाचा एक विस्तीर्ण समुद्रही माझ्या सोबत पसरलेला आहे. मी पाहिले जंगल, डोंगर, धबधबे, नद्या, झरे, ओढे. मी पाहिले तीर्थक्षेत्र, घाट, राजवाडी, किल्ले आणि माणसं. काही स्त्रिया, काही पुरुष ज्यांची दूरदृष्टी खूप समृद्ध होती. काही तर माझ्या या प्रचंड लाटांहून बलवान होते, शक्तिशाली होते. आणि याच समुद्र किनाऱ्यावरून त्यातलीच एक व्यक्ती प्रत्यक्ष चालत गेली होती. आपण आजही त्यांना विसरलेलो नाही. दैवी आवाज, लता दीदी आणि शिवाजी महाराजांची गाणी, मराठी मनावर वर्षानुवर्ष अधिराज्य गाजवणारी एक अभिमानास्पद घटना. लतादीदींच्या आवाजातच आई, माई, ताई, प्रिया, सखी, भगिनी, आणखी कितीतरी काही 36 पेक्षा जास्त भाषांमध्ये गायलेल्या आपल्या आवाजाच्या दैवी कोंदणातून संपूर्ण भारताच्या मनपटलावर अधिराज्य गाजवणाऱ्या भारताची आन, बान आणि शान गानकोकिळा लता मंगेशकर. साल 2001 मध्ये त्यांना सर्वोच्च भारतीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं, भारतरत्न. लता मंगेशकर को भारत रत्न से सम्मानित किया गया.
ही आहे देसाईबाई, सावित्रीबाई देसाई. अतिशय धाडसी पण महामस्तान. महाराज, ती देसाईबाई आपल्याला दाद देत नाहीये. गेले 15 दिवस तिने लढा दिला, जेरीच येत नाही. महाराज अधिक सैनिकांची कुमक पाठवतात. तब्बल 1 महिन्यानंतर मावळ्यांना गडी सर करता येते. देसाईबाईला कैद करून महाराजांसमोर आणलं जातं. आता महाराज तिला काय शिक्षा देणार? दरबारात कुजबुज वाढते. पण शिवाजी महाराज देसाईबाईचा साडी चोळी देऊन सत्कार करतात, सन्मान करतात. तिच्या लढाऊ वृत्तीला महाराजांनी दिलेली ही दाद असते. शिवाजी महाराजांनी नेहमीच स्त्री सन्मानाला प्राधान्य दिलं. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची गोष्ट आपल्याला ठाऊकच आहे. लढाईत कामी आलेल्या मावळ्यांच्या उर्वरित कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी शिवाजी महाराज उचलत असत. त्यांच्या या प्रक्रियेला बाल परवेस असं म्हणत. कोकणच्या या समुद्रकिनारी स्त्री सन्मान आणि स्त्री शिक्षण या क्षेत्रात महान असं काम करून ठेवणारी आणखी एक व्यक्ती जन्मली. अण्णा म्हणजे महर्षी कर्वे. जन्म मुरुड. एखाद्या मुलीचा पती दुर्दैवानं तारुण्यातच जर मृत्यू पावला तर त्या मुलीला तिचं उरलेलं आयुष्य विधवा म्हणूनच घालवायला लागायचं. अशा काळात पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर महर्षी कर्वे यांनी गोदूताई या विधवा मुलीशी पुनर्विवाह केला. गावानं त्यांच्यावर बहिष्कार टाकला, पण अण्णा डगमगले नाही. त्यांनी अनाथ बालिकाश्रमाची स्थापना केली. पुणे नजीकच्या हिंगणे इथं पहिली स्त्री शिक्षण संस्था काढली. 1916 मध्ये भारतातल्या पहिल्या महिला विद्यापीठाची अण्णांनी स्थापना केली. आज आपण त्या युनिव्हर्सिटीला SNDT म्हणून ओळखतो. अशा या महान कोकण सुपुत्राला 1958 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरवण्यात आला. आरतीची वेळ झाली आहे, सुरुवात करूया का? हो चालेल, थोडा वेळ आपण चालूच करतो. हो बाई थांबा, मला विठ्ठलाची पूजा करायची आहे. मला आज जाता येणार नाही. पण का जाता येणार नाही? कारण तुम्ही केशवपण केलेलं नाहीये. तुमच्या पतीचं नुकतंच निधन झालेलं आहे आणि असं असून सुद्धा तुम्ही केशवपन केलेलं नाही. नाहीतर काय, शास्त्रानुसार तुम्ही जर केशवपण केलं तरच आम्ही तुमच्या मंदिर प्रवेशाचा विचार करू. पण असं कोणतं शास्त्र सांगतं? ते तुम्ही शोधून काढा. आम्ही म्हणू तसंच होईल. तसं होणार नाही. शास्त्रामध्ये या संबंधी कुठलाही आधार नाही. हे मी कोर्टात सिद्ध करेन. हो, आपण कोण? मी डॉक्टर पांडुरंग वामन काळे. प्रधान अमात्य सचिव मंत्री सुमंत न्यायाधीश धर्मशास्त्री सेनापती त्यात असे सुजाणा अष्टप्रधान शिवमुख्य राणा. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये रघुनाथ पंडित यांची नियुक्ती धर्मशास्त्री म्हणून करण्यात आली होती. आधुनिक भारताला पावा काणे हे महान धर्मशास्त्री लाभले.
उपाध्याय पावाकणे यांनी 5 खंडांमध्ये धर्मशास्त्राचा इतिहास लिहिला. रत्नागिरीमधील चिपळूण नजीक पेढी परशुराम इथं 7 मे 1880 रोजी पावाकाण्यांचा जन्म झाला. 1963 साली या कोकण सुपुत्राला भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरवण्यात आलं. रयतेस कोणी काडीचा आजार द्यावयाचा नाही. ज्याला जे पाहिजे, गवत हो अगर पाटे हो, भाजीपाले हो, बाजारात जावे, रास विकत आणावे. शेकोट्या कराल, चुली भलत्याच ठिकाणी मांडाल, तेव्हा अचानक वारे सुटल्यास आग बसणे, एखादी किडनी उडून गवताच्या गंजीवर पडेल तर दगा होईल. रात्री अपरात्री घरात लावलेल्या दिव्यांच्या वाती उंदीर पळवतील आणि पाणी पेटतील. तेव्हा सगळीकडे लक्ष असावे. रयतेतील कुणीही पडीक जमिनी लागवडीखाली आणल्यास आम्ही शेतकऱ्यांस मोठ्या सवलती देऊ. तुमच्या जमिनीवर 4 वर्षांपासून 12 वर्षांपर्यंत थोडी अंशतः कर वसुली करू. असं आश्वासन देऊन लोकांमध्ये विश्वास निर्माण करून अधिकाधिक जमिनी शिवाजी महाराजांनी लागवडीखाली आणल्या. शेतकऱ्यांची, प्रजाजनांची इतकी काळजी करणारे शिवाजी महाराज. शेतकरी हीच स्वराज्याची ताकद आहे, शक्ती आहे, हे जसं शिवाजी महाराजांनी ओळखलं होतं, तसंच ते रायगड जिल्ह्यातल्या विनोबा भावे यांनीही ओळखलं होतं. एप्रिल 1951 रोजी नळगुंड इथल्या पोचमपल्ली गावात विनोबा भावे शेतकऱ्यांना भेटायला गेले होते. ज्यांच्याकडे गरजेपेक्षा जास्त जमीन आहे त्यांनी भूमिहीन शेतकऱ्यांना जमीन दान करावी असं त्यांनी आवाहन केलं. आणि गावातल्या रामचंद्र रेड्डी यांनी विनोबांच्या सांगण्यावरून 100 एकर जमीन दान केली आणि भूदान चळवळीचा उदय झाला. ही एक महान अशी रक्तविरहित क्रांती होती, ब्लडलेस रेव्होल्यूशन. प्रजाजनांची काळजी करणारे शिवाजी महाराज आणि भूमिहीन शेतकऱ्यांसाठी दारोदार जमिनीची भिक्षा मागत फिरणारे विनायक नरहरी भावे. विनोबा भावे यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील पेण इथं 11 सप्टेंबर 1895 रोजी झाला. त्यांना 1983 मध्ये म्हणजे मरणोत्तर भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरवण्यात आलं. We, the people of India, having solemnly resolved to constitute India into a sovereign, socialist, secular, democratic republic and to secure to all its citizens सामाजिक, आर्थिक और राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, धर्म और उपासना की स्वतंत्रता, प्रतिष्ठा और अवसर की समता प्राप्त कराने के लिए तथा उन सब में व्यक्ति की गरिमा और राष्ट्र की एकता और अखंडता सुनिश्चित करने वाली बंधुता बढ़ाने के लिए दृढ़ संकल्प होकर आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करत आहोत. लिबर्टी, इक्वालिटी, फ्रेटर्निटी अँड जस्टिस. स्वातंत्र्य, समता
बंधुता आणि न्याय या चौसूत्री उच्चारांचा धनी आधुनिक भारताचे शिल्पकार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. बाबासाहेबांचा अभ्यास आणि व्यासंग पाहता शिवाजी महाराजांच्या कल्याणकारी राज्यव्यवस्थेवरून त्यांनी बोध घेतला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अरे शिव 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 शिव, हे काय झाले? अरे धावा धावा, अरे धावा! पाणी अशुद्ध केलं रे. नुसते बघताय काय? काय 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 झालं? काय झालं? काय? अरे तुझी या विहिरीवर सावलीच कशी पडली? हरी 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 हरी, हे धाडस झालेस कसे? यांना चांगला धडा शिकवला पाहिजे. मदत कशी होती रे? दिनांक 20 मार्च 1927 रोजी आपल्या नेतृत्वाखाली आंदोलन करून बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील 14 तळं सर्वसामान्यांसाठी खुलं करून दिलं. शतकानुशतक रूढी परंपरा जातीपातीच्या चिखलात खितपत पडलेल्या भारतीय समाजाला खडबडून जागं करणारे भारताचे पहिले कायदा आणि न्याय मंत्री, संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष, मुंबई विधानसभा परिषदेचे विरोधी पक्षनेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मंडणगड तालुक्यापासून 17 किलोमीटरवर असलेलं कोकणातलं आंबळवे हे बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव. 1990 मध्ये कोकणच्या या सुपुत्राला मरणोत्तर भारतरत्न देऊन गौरवण्यात आले. असं म्हणतात की माणूस फक्त काम करत राहिला, एकही खेळ खेळला नाही तर तो आळशी बनतो. शिवाजी महाराजांनी हे ओळखलं होतं. शारीरिक चपळता, लवचिकता आणि ताकद यांच्यासाठी खेळ एक मावळा म्हणून खूप आवश्यक आहे असं महाराज मानत असत. बहिर्जी नाईक, मदारी मेहतर, जीवा महाला, संभाजी कावजी असे अनेक मावळे दंड बैठका, विटीदंड, ढाल तलवार, भालाफेक या साऱ्या खेळात प्रवीण होते. आताच्या आधुनिक काळात युद्ध आणि चपळता यांची जागा आता फुटबॉल, हॉकी, ॲथलेटिक्स आणि हा आवाज सगळ्यांच्याच ओळखीचा आहे. प्रत्येक भारतीय जनमनात ही मूर्ती जाऊन बसलेली आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असं ही व्यक्ती. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी क्रिकेट विश्वात पदार्पण करणारा सचिन तेंडुलकरही आपल्या कोकणातलाच. अनेक जागतिक विक्रम, अर्जुन, खेलरत्न पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण यांनी गौरवान्वित झालेला सचिन तेंडुलकर. 200 कसोटी सामने, 463 एक दिवसीय सामने, अनुक्रमे 15,921 आणि 18,426 धावा, सर्वाधिक शतकांचा मालक सचिन तेंडुलकर. सचिन तेंडुलकरचा 2014 मध्ये भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. आजवर अशा 6 कोकण सुपुत्रांना
भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे. ही गोष्ट कोकणवासियांसाठी अभिमानास्पद आहे. याशिवाय कोकणच्या या पवित्र भूमीत 7 नोव्हेंबर 1905 रोजी रत्नागिरी जवळच्या मालगुंड इथे जन्मलेले आधुनिक काव्याचे जनक कृष्णाजी केशव दामले उर्फ कवी केशवसूत. आम्ही कोण म्हणून काय पुससी, आम्ही असू लाडके देवाचे. प्रकाश गेला तिमिर हरपला, काय म्हणावे या स्थितीला. झपूर जा गडे झपूर जा. आपल्या आयुष्यातील तब्बल 13 वर्ष रत्नागिरीत राहून अनेक सामाजिक चळवळी उभारलेले विनायक दामोदर सावरकर हे लोक म्हणजे कोकणवासियांसाठी कोकण रत्नच आहेत असं म्हणावं लागेल. सावरकरांनी केलेल्या अनेक सामाजिक कार्यांमध्ये एक अत्यंत महत्वाचं काम म्हणजे त्यांनी इंग्रजी, मराठी आणि इतर भाषेतल्या अनेक शब्दांना दिलेले प्रतिशब्द. कोकणात इतकी महान व्यक्तिमत्व जन्माला आलेली आहेत. आणखीन 2 महान व्यक्तींविषयी मी सांगणार आहे. रत्नागिरीच्या या पवित्र भूमीवरच 23 जुलै 1856 रोजी चिखली गावात स्वराज्याचे पहिले जनक बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म झाला. पराक्रमी पुरुषाचे आम्हास नेहमी स्मरण राहिले पाहिजे. शिवाजी महाराजांचे स्मारक आम्ही मोठ्या कळकळीने व भक्तीने का करावे, यापेक्षा बलवत्तर कारण म्हणजे आमच्या राष्ट्राच्या अभ्युदयाचा पाया घालणाऱ्या गृहस्थाची कृतज्ञता बुद्धी होय. याच रत्नागिरीत आता तुम्ही जिथं बसला आहात ती जागा म्हणजेच हा ऐतिहासिक महत्व असलेला थिबा पॅलेस. आत्ताचं म्यानमार म्हणजे त्या काळच्या ब्रह्मदेश नावाच्या देशाचा राजा वयाच्या 19व्या वर्षीच सिंहासनावर आरूढ झाला होता. तोच राजा थिबा. त्याच काळात बर्माचा काही भाग ब्रिटिशांच्या ताब्यात होता. ब्रिटिशांशी केलेल्या युद्धात थिबा राजा हरला. ब्रिटिशांनी त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना कैद करून इथं रत्नागिरीत आणलं आणि त्यांच्यासाठी हा सुंदर असा थिबा पॅलेस बांधून दिला. सन 1906 मध्ये ब्रिटिश व्हॉइसरॉयनं ₹1.25 लाख थिबा राजास हा महाल बांधण्यासाठी मंजूर केला. यानंतर सन 1906 ते 1910 या कालखंडात थिबा महाल बांधला गेला आणि सन 1910 मध्ये थिबा राजा या महालात राहायला आला. पण खूप कमी काळ या महालामध्ये थिबा राजा राहू शकला. 15 डिसेंबर 1915 थिबा राजानं याच महालात आपला अंतिम श्वास घेतला. आज या महालात महाराष्ट्र राज्य सरकार पुरातत्व विभागाचं रत्नागिरी विभागीय कार्यालय तसंच प्रादेशिक म्युझियम कार्यरत आहे. आपल्या सोबतचा हा प्रवास केवळ आपल्याला माहिती देण्यासाठी नव्हता, तर कित्येक वर्षांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी होता. मला आशा आहे हा आपल्यासाठी केवळ ज्ञानाचा साठा नसून प्रेरणा स्रोत ठरावा. आणि जेव्हा मी भविष्यात अशाच आठवणी इतरांना सांगेन तेव्हा एखादी स्मृती तुमच्यापैकी कुणाची देखील असू शकते. या अतिशय सुंदर अशा वास्तूमध्ये कोकणवासी भारतरत्न, काही महत्वाच्या व्यक्ती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना आदरांजली वाहण्यासाठी आज आपण इथं आलात, त्याबद्दल आपले खूप खूप आभार.
रसिक जनांसी एक सांगणे, रसिक जनांसी एक सांगणे, मनापासून एक मागणे. इतिहासाचे भान असू द्या, या साऱ्याची जाण असू द्या, सोबत या भारतरत्नांच्या देशाचा अभिमान असू द्या, देशाचा अभिमान असू द्या. होय का, होय का, होय